सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून कामाच्या ठिकाणी बदल होणार आहेत, जो तुमच्यासाठी सकारात्मक राहील. तुम्हाला जसं हवं तसे बदल तुम्ही घडवू शकता. तुमचं चांगलं होतंय हे पाहून तुमच्या सहकाऱ्यांचा मूड मात्र थोडा खराब राहू शकतो. याकडे दुर्लक्ष करून कामामधील फोकस तुम्ही वाढवावा. आजही परोपकार करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल. चांगली वागणूक आणि मेहनत यामुळे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ यथारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून ऑफिसमध्ये तुमच्या हुशारीचं आणि मेहनतीचं कौतुक होईल. दरम्यान तुमच्या खांद्यावरती जास्त जबाबदारी टाकण्यात येईल. तुम्ही चांगलं काम करता, त्यामुळे तुमची कामं वाढणार आहेत. तुम्ही कामात फोकस करा आणि तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करून द्या. तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही चांगला वेळ देणार आहात. नातेवाईकांसोबत जास्त वेळ व्यतीत केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नशिबाच्या जोरावरती दुपारपर्यंत एखादी खुशखबर मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ यथारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचे लोक दिवसभर व्यस्त राहणार आहेत. तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी थोडीशी धावपळ तुम्हाला करावी लागेल. प्रतिष्ठित लोकांच्या भेटी झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर गुंतवणुकीचा तुम्ही विचार केलात तर ती गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीर राहील. परंतु गुंतवणुकीचा विचार करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका. तसेच अनावश्यक खर्च देखील टाळा. गाडी चालवताना वेगावरती नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे तसेच वरिष्ठांचं सहकार्य यामुळे एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ यथारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी स्वामी हा चंद्र चांगल्या स्थितीमध्ये आहे, तर गुरुचं उच्च स्थानामध्ये भ्रमण होत आहे. तेव्हा तुम्हाला आज धनलाभाचे चांगले योग आहेत. व्यावसायिक योजना तुमच्या चांगल्या प्रकारे वेग पकडणार आहेत. तुमच्या कामामध्ये तुम्ही घाई गडबड टाळावी, तसेच निर्णय घेत असताना सखोल विचार करावा, अन्यथा भविष्यात तुम्हाला त्रास होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे गुंतवणुकीचा विचार तुम्ही नक्की करा. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढणार असून तुमच्या घरात देखील तुम्हाला मान मिळेल. दरम्यान जोडीदाराला तुम्ही समजून घ्या आणि त्याच्याशी वाद घालू नका. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ यथारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असाल तर अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होणार असून तुम्हाला चांगल्या संधी देखील आज मिळतील. स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाणार असून तुमचं काही काम थांबलेलं असेल तर तेही पूर्ण होईल. संध्याकाळचा वेळ तुमच्या घरामध्ये तुम्ही व्यतीत करणार आहात, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. धावपळीच्या वेळी आहार आणि आराम याकडे तुमचे दुर्लक्ष होणार नाही, हे लक्षात ठेवा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ यथारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी स्वामी हा बुध एकादश प्रमुख केंद्र स्थानात आहे. त्यामुळे तुमच्या चांगल्या कार्यावरती तुमचे खर्च होणार आहेत. दानधर्म केल्यामुळे तुमचं मन आज प्रसन्न राहील. कामाचा वेग आणि हुशारी यामुळे तुम्ही विरोधकांवरती सहजपणे मात करू शकाल. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील मतभेद दूर झाल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. व्यवसायामध्ये काही नवीन योजना तुम्ही घेऊन येण्याचा नक्की विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ यथारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. तुम्हाला मेहनतीचं फळ आज मिळेल. तुमचं बोलणं हे अत्यंत प्रभावी असून त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक कामात असेल, त्यामुळे तुमची कामं पटपट पूर्ण होतील. प्रवासाचा तुम्हाला योग असून ज्या कामासाठी तुम्ही प्रवास करत आहात ते मार्गी लागणार आहे. मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार असून शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला चांगले यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांनी बोलताना अतिस्पष्ट बोलणं टाळावं. वाणीवरती नियंत्रण जर ठेवलं नाही तर तुमचं काम हे बिघडू शकतं. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही वेळ व्यतीत कराल, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून धनसंपत्ती वाढण्याचे योग आहेत. जे काही काम काही कारणांमुळे थांबलेलं होतं ते पुन्हा सुरू होईल. संध्याकाळी मित्रांसोबत तुमच्या भेटी होतील. तसेच आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक आणि सुखद राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी भौतिक सुख सुविधांमध्ये आज वाढ होणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कोर्ट कचेरीचं काम जर तुमचं असेल तर त्यामध्ये जास्त फेऱ्या तुम्हाला माराव्या लागतील. परंतु काळजी करू नका, निकालाचा योग तुमच्या बाजूने असेल. विरोधक काही षडयंत्र करतील परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळणार नाही. काही सहकारी किंवा नातेवाईक ताणतणाव वाढवू शकतात. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून कामामध्ये तुमचा फोकस वाढवा. आर्थिक व्यवहार करत असताना तुम्ही खास काळजी घ्या. गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. दरम्यान घरगुती वस्तूंवरती तुम्ही जास्त खर्च करणार आहात. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीची आर्थिक स्थिती मजबूत असून स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळेल. तसेच तुमचा आत्मविश्वासही वाढेल. व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर लाभाचे तुम्हाला योग आहेत. नवीन योजना तुमच्या यशस्वी होणार असून तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला त्यात बदल होतील. तुमच्या घरातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे तुम्ही पूर्ण करणार आहात. गाडी चालवत असताना तुम्ही काळजी घ्या आणि वेगावरती नियंत्रण ठेवा. तुमचं वाहन बिघडल्यामुळे आज तुमचा खर्च अचानक वाढण्याची शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. मला पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी आज सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा शनिमार्गी स्थितीत असल्यामुळे पत्नीच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. संध्याकाळपर्यंत तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल, मात्र पूर्ण बरं होण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो. तुम्हाला अडचणींमध्ये मदत मिळेल, त्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल. मालमत्तेच्या संदर्भामध्ये काही व्यवहार जर तुम्ही करत असाल तर कायदेशीर बाबींची नीट तपासणी करा. सावध राहा आणि जे काही करायचं आहे त्यामध्ये फोकस ठेवा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीने प्रत्येक वेळी माझंच बरोबर आहे असं वागू नये. विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार असून ते रिलॅक्स फील करतील. दिवसेंदिवस तुमचा अहंकार वाढतोय तो कमी करा, अन्यथा तुम्हाला नुकसान होईल. प्रवासामध्ये तुम्ही सावध राहावं कारण चोरीची शक्यता आहे. प्रवासामध्ये सामानाची काळजी घ्या. व्यवसाय संदर्भामध्ये काही बदल करण्याचा विचार असेल तर वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. समोरच्या व्यक्तीचं बोलणं तुम्ही ऐकायला हवं. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.